येणाऱ्या काळात डिग्री महत्वाची का स्किल महत्वाची? तर डिग्री हा कागद महत्त्वाचा नाही. म्हणजे आपण असं कौशल्य शिक्षण दिलं की जे एकाच वेळेला तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानातून निर्माण होणारा पैसा हे जर का आपण मुलांना शिकवलं, तिथल्या युवकांना शिकवलं, तर मग तिथले युवक त्याच भागामध्ये तंत्रज्ञानावर आधारित स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. हाताने काम करण्याला आपल्या भारतीय समाजामध्ये तितकं जास्त महत्त्व किंवा ग्लॅमर नाही. तर सर, आजकालची पिढी हे ग्लॅमरस करिअर वगैरे निवडते, तर स्किल बेस्ड करिअर कोणी का निवडेल आणि त्याचं भविष्य काय? म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शेती करणाऱ्या मुलांची लग्न होत नाही. आता बघ बरं, आपण कधी सायकल चालवायचं पुस्तक विकत घेतलंय का? मशीन वापरण्याचं कौशल्य, टूल्स वापरण्याचं कौशल्य आपल्याला आत्मसात करायलाच लागेल. त्याशिवाय आपण समाजामध्ये टिकू शकणार नाही. तर आता जर का तंत्रज्ञानातनं विकासाचा पेस, विकासाचा वेग जर का वाढतो हे आपल्याला माहीत असेल, तर मग एक प्रश्न मनात असा येतो की हे तंत्रज्ञान गावापर्यंत आपण कसं घेऊन जाऊ शकतो? आपल्या मोबाईल फोनचा उपयोग शेतकरी त्यांच्या शेतात वापरणारे कीटकनाशकं कमी करण्यासाठी कसा करू शकतात? की आपल्याला उद्या कुठलाही व्यवसाय किंवा रोजगार करायचा असेल, तर जसं आपण पुस्तकातनं काही विषय शिकलोय तसेच आपल्याला काही कौशल्य पण आली पाहिजेत. म्हणजे पैसे कमवायला शिकवले पण पैसे योग्य वापरायला शिकवले नाही तर आपण समाज म्हणून खूप मोठी गडबड करू. आपलं जे डिझेल इंजिन असतं ते वापरून एक छोटा ट्रॅक्टर बनवला होता आणि काही दिवसांनी आम्हाला असं कळलं की ह्या ट्रॅक्टरचं डिझाईन चोरी झालं. असं म्हणतायत की येणाऱ्या काळात AI हा माणसाला रिप्लेस करून टाकेल, तर हे कितपत योग्य आहे? मला वाटतं तशी भीती आपण नाही बाळगायला पाहिजे. नमस्कार मंडळी, मी प्रतीक. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण. आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या शिक्षण पद्धतीला, ग्रामीण युवकांच्या भवितव्याला व खऱ्या अर्थाने होणाऱ्या विकासाला चालना देतो. तर आजचे आपले गेस्ट आहेत रणजित शानबाग सर, जे की विज्ञान आश्रमाचे उपसंचालक आहेत. नमस्कार सर, तर आपला पहिला प्रश्न असा आहे की विज्ञान आश्रम म्हणजे नेमकं काय? तर जसं आत्ता दादानी सांगितलं, मी रणजित शानभाग. मी विज्ञान आश्रमामध्ये गेल्या 15 वर्षापासून उपसंचालक पदावर काम करत आहे. आणि विज्ञान आश्रम हे नाव तुम्हाला थोडंसं वेगळं नक्कीच वाटत असेल, कारण हा नक्की आश्रम आहे का ही संशोधन संस्था आहे असं ह्या नावातून आपल्याला नेहमी वाटतं. तर विज्ञान आश्रम ह्या शब्दाचा अर्थ अगदी सोपा आहे खरं तर, आणि हे दोन्ही शब्द एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. आणि आम्ही त्याला असं म्हणतो की विज्ञान आश्रम म्हणजे सत्याचा शोध. आता बघा, जसं की विज्ञान आपण शाळेत शिकतो, सायन्स, विज्ञान. तर विज्ञानात आपण काय करतो? एखाद्या गोष्टीच्या मागचं सत्य आपण बाहेरनं हुडकतो. बरोबर. म्हणजे मी जर का असं म्हटलं की पान हिरवं का दिसतंय, तर आपल्याला 5वी 6वीमध्ये आपण शिकलेलो आहे की त्यामध्ये क्लोरोफिल नावाचं घटक असतं, ते हिरव्या रंगाच्या लाईटला रिफ्लेक्ट करतं, म्हणून मग सगळी झाडं हिरवी दिसतात. आता हाच प्रश्न आपण एखाद्या स्पिरिच्युअल माणसाला विचारला, आध्यात्मिक माणसाला विचारला की पान हिरवं का दिसतं, तर तो म्हणेल की हिरवा हा शांतीचा रंग आहे, हिरवा हा खूप स्मूदिंग रंग आहे, हिरवा हा समृद्धीचा रंग आहे. आपले शेतकरी काय म्हणतील की पीक हिरवं आहे म्हणजे मी सुखी आहे. म्हणजे परत एकदा काय आहे की दोघांनी पण सत्यच सांगितलं. आपण असं नाही म्हणू शकत की शेतकऱ्याचं चुकीचं आहे आणि त्या शास्त्रज्ञाचं बरोबर आहे, कारण शेतकऱ्याच्या दृष्टीनं हिरवा हा समृद्धीचा रंग आहे, शास्त्रज्ञांच्या दृष्टीनं हिरवा हा क्लोरोफिलचा रंग आहे. दोघंही सत्यच सांगतायत. तर एक बाहेरनं बघून आतमधलं सत्य सांगतोय शास्त्रज्ञ, आणि शेतकरी हा थोडासा आपण म्हणू की स्पिरिच्युअल दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं, त्याच्या मनाच्या दृष्टीनं सांगतोय की हिरवा हा माझ्यासाठी समृद्धीचा रंग आहे. तर विज्ञान आश्रम म्हणजे काय? तर विज्ञान म्हणजे सायन्स आणि आपलं रोजचं जीवन, की ज्याला आपण आश्रम पद्धती पण म्हणतो. आपल्या पूर्वीच्या शाळा ह्या आश्रम पद्धतीनं चालायच्या. आपण म्हणायचो की आपण गुरुकुलात शिक्षण घेतलेले लोक किंवा आश्रमात शिक्षण घेतलेले लोक. म्हणजे काय की गुरु आणि शिष्य दोघंही एकत्र राहून सत्याचा शोध घ्यायचे, वेगवेगळ्या गोष्टी करून बघायचे. तिथले गुरु
त्यांना गोष्टी करून दाखवायचे. की आपण असं म्हणू की समजा अर्जुनाने द्रोणाचार्यांच्या आश्रमात काय शिकलं असेल, तर त्यांनी धनुष्यकला शिकली असेल. पण आधी त्यांनी द्रोणाचार्यांनी ती धनुष्यकला करून दाखवली, मग अर्जुनांनी किंवा इतर शिष्यांनी ती फॉलो केली. म्हणजे तिथलं शिक्षण हे मुख्य करून दाखवण्यावर होतं, नवीन गोष्टी हुडकण्यावर होतं. आणि तेच आम्ही पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात एक पाबळ नावाचं छोटंसं गाव आहे, तिथं आम्ही विज्ञानातले वेगवेगळे प्रयोग आणि त्याचा रोजच्या जीवनाशी असलेला संबंध, ह्या दोन्ही गोष्टी आम्ही रोज करून बघतो. आणि तिथं कोणी गुरु आणि शिष्य नाही आहे, तर सगळेच जण एकमेकांपासून शिकतात. असा हा आमचा विज्ञानाचा आश्रम आहे, म्हणून मग हे नाव विज्ञान आश्रम असं आहे. सर, तुम्ही ह्या विज्ञान आश्रमासाठी पाबळच हे ठिकाण का निवडलं? हां, तर आता शिरूर तालुक्यातलं हे एक अगदी छोटंसं गाव आहे. पाबळला मस्तानीचं पाबळ असंही म्हणतात, कारण मस्तानी राणीसाहेबांची तिथं समाधी किंवा कबर आहे. तर विज्ञानाश्रमाची सुरुवात 1983 साली डॉक्टर श्रीनाथ शिशिगिरी कलबाग ह्यांनी केली. खरं तर कलबाग सर हे मुंबईचे, म्हणजे त्यांचा आणि ग्रामीण भागाचाच काही संबंध नाही, तर पाबळचा असण्याचा तर काही संबंध असण्याचं काही कारणच नाही. तर कलबाग सरांना जेव्हा ही आयडिया सुचली की आपण ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर, तिथल्या शेतकऱ्यांबरोबर काम करूयात, तर ते एक असं गाव हुडकत होते की जे भारतातल्या एखाद्या साधारण गावासारखं गाव असेल, म्हणजे तिथं काहीच विशेष नसेल. इनफॅक्ट असं एखादं गाव हुडकत होते की जिथं खूप साऱ्या समस्या असतील. कारण डॉक्टर कलबाग हे शास्त्रज्ञ होते. ते हिंदुस्तान लिव्हर नावाच्या कंपनीमध्ये तिथल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंगमध्ये काम करायचे. तर एखादा शास्त्रज्ञ काय विचार करतो की मी प्रयोगशाळेत केलेला प्रयोग हा सगळीकडं कसा परत मल्टिप्लाय होईल, परत सगळीकडं कसा पसरेल. आणि मग प्रयोगशाळेतल्या ज्या काही कंडिशन आहेत, प्रयोगशाळेतल्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या अशा असावेत की ज्या अगदी मी तो प्रयोगशाळेच्या बाहेर नेल्यानंतर पण त्या खूप बदलू नयेत, म्हणजे त्या तशाच असाव्यात, तरच तो प्रयोग दुसरीकडं पण तसा मल्टिप्लाय होईल. तर मग पाबळ हे 1983 किंवा 80चा जर का आपण विचार केला, तर असं गाव होतं की जिथं खूप जास्त समस्या होत्या. म्हणजे आता पण आपण जर का बघितलं तर पाबळ दुष्काळग्रस्त आहे. म्हणजे पाबळपासून भीमाशंकर एक 80 किलोमीटर आहे. तर भीमाशंकरला समजा 3000 मिलीमीटर पाऊस पडत असेल, तर पाबळला 500 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे आपण म्हणतो की पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. पाबळमध्ये शेती ही फक्त हंगामी होते, त्यामुळं मग तिथनं रोजगारासाठी लोकांना बाहेर पडायला लागतं. म्हणजे पुण्याला, मुंबईला जावं लागतं, शहराच्या ठिकाणी. आता जर का रोजगारासाठी बाहेर गेलं तर मग सगळं घर डिस्टर्ब होतं, व्यसनाधीनता वाढते, त्यानंतर गाव भकास वाटतं. म्हणजे मग इतर समस्या पण, पाण्याचा प्रश्न, त्यानंतर रस्त्याचा प्रश्न, हे सगळे प्रश्न 1983 साली पाबळ गावात होते. मग पाबळमध्ये केलेलं काम हे सगळ्यात हार्श कंडिशनला, म्हणजे सगळ्यात प्रतिकूल परिस्थितीत जर का केलं तर भारताच्या कुठल्याही दुसऱ्या गावात ते काम परत रेप्लिकेट करणं सोपं जाईल. म्हणून मग आपण जसं म्हणतो की प्रयोग करताना विकेस्ट लिंकवर केला पाहिजे. म्हणजे प्रयोग करताना जो सगळा समाजातला जो सगळ्यात एकदम नाजूक दुवा आहे त्याच्यावरती केला पाहिजे, तर मग समाजातल्या इतर घटकांना पण तो तेवढाच परिणामकारक ठरेल. म्हणून मग पाबळ गाव निवडलं की जेणेकरून पाबळमधलं गाव भारतात कुठंही दुसरीकडं, पाबळमधलं काम हे भारतात कुठंही दुसरीकडं घेऊन जाणं सोपं जाईल. म्हणून मग विज्ञानाश्रम पाबळला आहे. सर, हे नेमकी विज्ञान आश्रमाची संकल्पना कशी आली? हां, तर ही विज्ञानाश्रमाची जी संकल्पना आहे ही शाश्वत ग्रामीण विकासावर आधारलेली आहे, किंवा आपण असं म्हणू की शाश्वत विकासावर आधारलेली आहे. म्हणजे एखाद्या भागाचा विकास कसा होतो, तर जसं आपण जर का म्हटलं की तंत्रज्ञानामुळं विकास होतो, हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, रोजच अनुभवतो. म्हणजे आपण जर का असं म्हटलं की एखाद्या गावामध्ये मोबाईलचा टॉवर उभा राहिला,
तर तिथंपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढते का? तर वाढते. प्रत्येकाकडं मोबाईल येईल आणि मग त्यातनं लोक एकमेकांशी अगदी सहज बोलू शकतील. तर आता जर का तंत्रज्ञानातनं विकासाचा पेस, विकासाचा वेग जर का वाढतो हे आपल्याला माहीत असेल, तर मग एक प्रश्न मनात असा येतो की हे तंत्रज्ञान गावापर्यंत आपण कसं घेऊन जाऊ शकतो? तर हे गावापर्यंत तंत्रज्ञान आपण जर का उद्योजकतेच्या माध्यमातून घेऊन गेलो, म्हणजे आपण गावातल्या युवकांना, शेतकऱ्यांना, तिथल्या महिलांना आपण वेगवेगळं तंत्रज्ञान आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळे व्यवसाय जर का शिकवले, म्हणजे आपण असं कौशल्य शिक्षण दिलं की जे एकाच वेळेला तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानातून निर्माण होणारा पैसा हे जर का आपण मुलांना शिकवलं, तिथल्या युवकांना शिकवलं, तर मग तिथले युवक त्याच भागामध्ये तंत्रज्ञानावर आधारित स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, की जेणेकरून मग त्या गावाचा हळूहळू विकास व्हायला लागेल. ह्याचं एक अगदी साधं उदाहरण मी तुला देतो. 1983 साली आम्ही विज्ञानाश्रमात लोकांना एक सेवा द्यायचो, म्हणजे गावातल्या लोकांना. तर ती सेवा काय होती, तर आम्ही गावातल्या कोणालाही जर का टायर पंक्चर झाला तर आम्ही त्याचं पंक्चर काढून द्यायचो. तर आश्रमातली मुलं त्यांचा शिक्षणाचा भाग म्हणून टायर पंक्चर काढायला पण शिकायची. आणि त्यावेळेला अगदी ST बसेस किंवा मोठे ट्रक पण आश्रमात पंक्चर काढून घेण्यासाठी यायचे. आता म्हटलं तर किती साधी गोष्ट आहे की एखाद्या कौशल्य शिक्षण संस्थेनी किंवा एखाद्या संशोधन संस्थेने पंक्चर का बरं काढावं गाडीचा, ही तर अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. बरोबर. पण लोकांची गरज ती आहे. जर का पाबळमध्ये गाडी पंक्चर झाली आणि चाक खोलून घेऊन जाण्याचा खर्च पंक्चर काढण्यापेक्षा जास्त असेल, ह्याचा अर्थ ते तंत्रज्ञान त्यावेळेला खूप महत्त्वाचं होतं. आता आम्ही विज्ञानाश्रमामध्ये 3D प्रिंटर पण ची पण सेवा देतो, लेझर कटरची पण सेवा देतो. शेतीमधलं आम्ही माती परीक्षण, पाणी परीक्षण पण करून देतो. कारण आता लोकांच्या गरजा बदलल्या. आता गावामध्ये 4-5 पंक्चरची दुकानं झाली. खरं तर आत्ता पाबळगाव जर का बघितलं तर ते फॅब्रिकेशनसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे पाबळगावामध्ये एक 20 ते 25 फॅब्रिकेशनचे शॉप आहेत की जे लोखंडाला वेल्डिंग करून गाड्यांचे हुड बनवतात, गाड्यांची बॉडी बनवतात. आणि हे सगळे थोड्याफार फरकाने आमचे विद्यार्थीच आहेत. म्हणजे आता मागाशी म्हटलं तसं ह्या मुलांनी पाबळमध्ये वेल्डिंग शिकले आणि पाबळमध्ये व्यवसाय सुरू केला. त्यातनं 20 वर्कशॉप्स उभी राहिली. त्या 20 वर्कशॉप्सला रॉ मटेरियल सप्लाय करणारी काही दुकानं असतील. त्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये 2-3 मुलं जर का काम करत असतील तर ती एक 50-60 मुलं असतील. त्यांचा रोजचा किराणा तिथं लागत असेल. म्हणजे मग पूर्ण गावाची इकॉनॉमीच ड्राईव्ह व्हायला लागते. ती पूर्ण गावच विकासाच्या रस्त्यावर येतं असं आपण म्हणू शकतो त्या एका छोट्या इंटरव्हेन्शनमुळं. म्हणून मग आम्ही असं म्हणतो की ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता ही प्रत्येक गावामध्ये सुरू झाली पाहिजे आणि तेच विज्ञानाश्रमाचं एक महत्त्वाचं काम आहे. आता सर, जो आपला विज्ञान आश्रम आहे तर त्याच्यात काय काय चालतं आणि काय काय गोष्टी शिकवल्या जातात? हां, तर विज्ञान आश्रमामध्ये आम्ही असं खूप प्राऊडली किंवा खूप अभिमानाने सांगतो की ग्रामीण भागामध्ये कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तो आम्ही तुम्हाला शिकू. म्हणजे शेतीपूरक व्यवसाय किंवा अगदी आपण असं म्हणू की आधुनिक काळातले कम्प्युटरवर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित व्यवसाय, हे सगळे व्यवसाय आम्ही मुलांना शिकवतो. पण आता ह्यात एक मोठा प्रश्न असा राहतो की समजा माझ्याकडे एखादा मुलगा गडचिरोलीवरनं आला पाबळला शिकण्यासाठी, तर मी पाबळमध्ये बसून बरं कसं काय सांगेन की तू हे शिक आणि तिथं जाऊन हा व्यवसाय कर, कारण मला गडचिरोली माहीतच नाही आहे. म्हणून मग आम्ही काय केलं, आम्ही एक असा कोर्स बनवला की ज्याला आम्ही डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी असं म्हणतो, म्हणजे ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम, की जो ग्रामीण भागातली मुलांना मुलींना एक हँडीमॅन, म्हणजे साधारणपणे कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर ज्या कुठल्या बेसिक स्किल्स लागतील त्या देतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण शाळेमध्ये जेव्हा 5वी 6वी ते 10वीपर्यंत आपल्याला भविष्यामध्ये डॉक्टर व्हायचं असेल किंवा अकाउंटंट व्हायचं असेल, आपल्याला आपले शिक्षक सांगतात की भाषा, गणित, इतिहास, भूगोल आणि विज्ञान हे शिकलंच पाहिजे. म्हणजे आपण त्यावेळेला त्यांना असं नाही म्हणत की अरे मला तर पत्रकार व्हायचं आहे समजा,
तर मी विज्ञान का शिकू? कारण त्याच्यामागचा एक बेसिक थॉट असा असतो की विज्ञान माहीत असेल तर तू चांगला पत्रकारच होशील. म्हणजे पत्रकारितेमध्ये पण विज्ञानाचा उपयोग आहे. तर तसंच आम्ही असं म्हणतो की आपल्याला उद्या कुठलाही व्यवसाय किंवा रोजगार करायचा असेल तर जसं आपण पुस्तकातनं काही विषय शिकलोय तसेच आपल्याला काही कौशल्य पण आली पाहिजेत की जी परत एकदा त्याच विज्ञानावर आधारित आहेत. तर उदाहरणार्थ आपल्याकडं घरी सगळ्यांकडं लाईट असते, विद्युत पुरवठा असतो. आता त्यातलं समजा एखादा स्विच खराब झाला तर विद्युत विषय म्हणून आपण शाळेत शिकलेलो आहे, पण आपल्याला शाळेत कधीच हे शिकवलेलं नाही की तो स्विचबोर्डच्या आतमध्ये काय असतं, तो रिपेअर कसा करायचा. म्हणजे आता हे म्हटलं तर लाईफ स्किल आहे. जसं की चालणं, गाडी चालवणं, पोहणं ह्या लाईफ स्किल आहेत. तसंच असे आम्ही एक साधारण 40 प्रकारचे लाईफ स्किल हुडकून काढलेत की जे आम्ही प्रत्येकाला शिकवतो. म्हणजे मेटल फॅब्रिकेशन, वेल्डिंग, इलेक्ट्रिकचं काम, शेतीतलं काम, पशुपालन, अन्न प्रक्रिया, कम्प्युटर, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी ह्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये सगळ्यांना शिकवतो. तर तो एक कोर्स आम्ही पाबळला चालवतो आणि गेल्या 43 वर्षापासून हा कोर्स आम्ही पाबळला चालवतोय. आणि 43 वर्षापासून दरवर्षी आमच्याकडं 60 ते 70 मुलं ह्या कोर्ससाठी 1 वर्षासाठी पाबळला येऊन राहतात आणि मग परत त्यांच्या गावाला जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. आता असंही होतं की काही मुलं म्हणतात की मला हे सगळं 1 वर्ष शिकायचं नाही आहे, कारण मला समजलं की माझ्या गावात कुठला व्यवसाय चालेल, तर मला मग तेवढं शिकवा ना. तर मग आम्ही त्यांना सांगतो की काय हरकत नाही, तुम्ही 3 महिन्यासाठी आमच्याकडे येऊ शकता. तुला मी फक्त कुक्कुटपालन शिकवतो, कारण तुला माहिती आहे की तुझ्या गावाला कुक्कुटपालनचा व्यवसाय चालेल आणि तुला त्यात आवड आहे, तुला त्यात गती आहे. तर आम्ही मग फक्त 3 महिन्यासाठी त्याला कुक्कुटपालन, गाईपालन अशी कोर्स शिकवतो. काही उद्योजक तर आता आपल्याला माहिती आहे की आता खूप फास्ट फॉरवर्डचा जमाना आहे. तर काही उद्योजक आम्हाला असे पण आता भेटतात किंवा युवक भेटतात, ते म्हणतात की सर मला ना चिक्की बनवायची आहे, कारण चिक्कीचा व्यवसाय मला करायचा आहे. मी तर मशीन पण सिलेक्ट करून आलो आहे, पण आता मला ते मशीन घेण्याच्या आधी थोडासा हात साफ करायचा आहे. मग आम्ही त्याला सांगतो की काही हरकत नाही, तू 8 दिवसासाठी आमच्याकडे ये. ह्याचाच अर्थ काय झाला, आमच्याकडं सगळे हे टेलर मेड कोर्स आहेत. टेलर मेड कोर्स म्हणजे पुढच्याची शिकण्याची गती ओळखून त्याला शिकवणं. कारण आमची शिकवण्याची पद्धत फारच सोपी आहे. त्याला आम्ही म्हणतो की लर्निंग बाय डुईंग, म्हणजे हाताने काम करून शिकणं. जसं आपण सायकल शिकतो, म्हणजे आता तूही सायकल चालवतो, मीही सायकल चालवतो. आता बघ बरं, आपण कधी सायकल चालवायचं पुस्तक विकत घेतलंय का? किंवा आपण सायकल चालवायचा कोर्स कधी लावलाय का? कारण ही इतकी नॅचरल गोष्ट आहे की ती आपण बाय प्रॅक्टिस केल्यानेच आपण ते शिकतो. तर आम्ही तीच पद्धत ह्या सगळ्या गोष्टींना लागू करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वेल्डिंग शिकताना पण हाताने काम करायचं, ते कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्या मागची जी काही थेरी आहे, थेरी पण महत्त्वाची आहे. आपण पुस्तक नाही वाचलं तर चालणार नाही, मग आपण काहीतरी खूप मोठ्या चुका करू. शेवट पुस्तक पण कोणीतरी अनुभवातनंच लिहिलेलं आहे. पण काम करत करत पुस्तक वाचायचं, फक्त पुस्तक वाचून परीक्षा द्यायची नाही. त्यामुळं आम्ही विज्ञानाश्रमात असे 40-50 प्रकारचे वेगवेगळे कौशल्याचे कोर्स घेतो, प्रशिक्षण घेतो. अगदी 1 आठवड्यापासून ते 1 वर्षापर्यंतचे हे कोर्स आहेत. त्यात अगदी टिश्यू कल्चर म्हणजे उती संवर्धनासारखा अगदी टेक्निकल कोर्स पण आहे आणि चिक्की तयार करण्यासाठी अगदी आपल्या स्वयंपाकघरातला पण कोर्स आहे. आणि त्यासाठी विज्ञानाश्रमात दरवर्षी एक साधारण 500 मुलं असे वेगवेगळ्या कोर्स करण्यासाठी येत असतात. सर, जे आपलं हे विज्ञान आश्रम आहे ते सुरू करताना काय विजन होतं आणि आता पुढचं विजन काय आहे? हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण 1983 साली याची सुरुवात झाली आणि आपण आता 2026मध्ये ह्या विषयावर परत बोलतोय. तर आता बघा, म्हणजे आपण दोघंही ग्रामीण भागातले आहोत, म्हणून आपण असं इमॅजिन करू की आपण एका नागपूर किंवा अमरावतीमधल्या आपल्या चिखलदऱ्यातल्या एखाद्या एकदम छोट्याशा आदिवासी पाड्यावर गेलो आहे आणि तिथं आपण तिथल्या एखाद्या कॉलेजच्या किंवा तिथल्या एखाद्या शाळेतल्या मुलाला विचारलं की का रे बाबा तुला आयफोन पाहिजे का? तर तो अगदी उडी मारून म्हणेल की हो मला पाहिजे. आणि समजा आपण इथं फर्ग्युसन कॉलेजच्या बाहेर कट्ट्यावर बसणाऱ्या मुलांना विचारलं का रे बाबा तुला आयफोन पाहिजे का? तर तो पण तेवढेच जोरात उडी मारून म्हणेल की मला आयफोन पाहिजे. हे आयफोन दोघांनाही माहिती आहेत.
आयफोन दोघांचंही ॲस्पिरेशन आहे. त्या ॲस्पिरेशनपर्यंत कुठं आणि कसं जायचं हे आपल्या फर्ग्युसनच्या कट्ट्यावरच्या मुलाला जास्त चांगलं माहिती आहे आणि आपल्या चिखलदऱ्यामधल्या बिचाऱ्या त्या माणसाला माहीत नाही आहे, त्या मुलाला माहीत नाही. म्हणून तो एखाद्यावेळेस आयुष्यभरात कधीच तिथं पोचणार नाही. पण हा आपला पुण्यातला मुलगा मात्र पुढच्या महिन्यात पण आयफोन घेऊ शकेल. म्हणजे आपण ह्याच्या मागचा थोडा विचार जर का केला तर आपल्याला असं दिसतं की ॲस्पिरेशन्स म्हणजे स्वप्न वेगळी नसतात. मग तो अगदी आदिवासी भागातला माणूस जरी असेल तर तो काय म्हणतो, मला चांगलं खायला पाहिजे, राहायला पाहिजे, झोपायला मला चांगली जागा पाहिजे आणि माझ्या मुलांचं भविष्य चांगलं पाहिजे. आणि शहरातली माणसं आपण तेच म्हणत असतो. तर आता ॲस्पिरेशन्स बदललेली नाही आहेत, पण काळ बदलला. म्हणजे स्वप्न लोकांची तेव्हाही होती, स्वप्न लोकांची आत्ताही आहेत. स्वप्नांचा वेगळा विषय असू शकेल. त्यावेळेला पाबळमधली शेतकरी म्हणत असतील की आम्हाला बाबा पाणी पाहिजे कारण दुष्काळग्रस्त भाग आहे. आत्ता म्हणत असतील की आम्हाला पाण्याबरोबर एक सोलरचा पंप पण पाहिजे, फक्त पाण्याचा आम्हाला उपयोग नाही, आम्हाला सोलरचा पंप बनवायला पण शिकवा. तर खरं सांगायचं तर व्हिजन खूप बदललेलं नाही आहे, पण काम करण्याची पद्धत मात्र आम्ही काळानुसार बदललेली आहे. जसं की आमचं एक बेसिक बॉटम लाईन जे आपण म्हणतो ते आहे की विकासातून शिक्षण आणि शिक्षणातून विकास. डेव्हलपमेंट थ्रू एज्युकेशन, एज्युकेशन थ्रू डेव्हलपमेंट, हे आमची बॉटम लाईन, हे आमचं ब्रीद वाक्य तसंच आहे, त्यात काहीच फरक नाही आहे. पण आता काळानुसार आम्ही आमच्या शिकवण्याच्या पद्धती आणि तंत्रज्ञानामध्ये खूप मोठा बदल केला आहे. म्हणजे आता आम्ही मुलांना पाबळला 3D प्रिंटिंग शिकवतो, आता आम्ही मुलांना लेझर कटिंग शिकवतो, CNC मशीन शिकवतो, त्याच्यावर आधारित व्यवसाय शिकवतो. म्हणजे 1983 साली जर का आम्ही एखाद्या मुलाला म्हटलं असतं की अरे 100 कोंबड्यांची पिल्लं घेऊन व्यवसाय सुरू करतो का, तर तो म्हटला असता थांबा घरी जाऊन पैसे आहेत का बघतो. आता आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये पण मुलांची स्वप्न आणि त्यांच्याकडे असणारे रिसोर्सेस वाढलेले आहेत. आता प्रत्येकाची कमाई वाढलेली आहे. त्यामुळे आम्ही अगदी आमच्या मुलांना सहज म्हणतो की अरे बघ हे CNC मशीन आहे ना, हे 30 लाखाचं आहे, ह्याचा कोर्स आहे ना हा 3 महिन्याचा आहे, तुझ्या गावाकडं 30 लाखाचं गिराईक मिळत असेल तर कोर्स कर. आणि मग त्याच ताकदीनं त्यांना CNC मशीन पण शिकवतो. तर व्हिजन सेमच आहे की ग्रामीण भागातला विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये कौशल्य पोचले पाहिजेत, त्याचा शिकवण्याची पद्धत, तिथंपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आजच्या काळानुसार आम्ही थोडासा बदललेला आहे. सर, ह्याच्या आधी तुम्ही जसं म्हणले की आपलं विज्ञान आश्रम हा गुरुकुल पद्धतीने चालतो. हो. तर मग विज्ञान आश्रमात शिस्त काय पद्धतीने चालते किंवा कशा पद्धतीने? हां, आता बऱ्याचदा ना आमच्याकडे जेव्हा विज्ञान आश्रम बघायला लोक येतात तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश विज्ञान बघण्यावर असतो. कारण विज्ञान आणि टेक्नॉलॉजी दोन्ही खूप फॅसिनेटिंग आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादं गाडीचं नवीन मॉडेल बाजारात लॉन्च झालं तर आपण थांबून ती गाडी बघतो, कारण टेक्नॉलॉजीचं आकर्षण असतं. पण त्यातला आश्रम हा भाग पण तितकाच महत्त्वाचा आहे, कारण ती व्हॅल्यू सिस्टीम आहे. तर समजा आपण असं म्हटलं की आपण ग्रामीण भागातल्या किंवा कुठल्याही मुलांना आपण कौशल्य शिकवलं, पण त्या कौशल्याचा योग्य वापर शिकवला नाही. म्हणजे पैसे कमवायला शिकवले पण पैसे योग्य वापरायला शिकवले नाही, तर आपण समाज म्हणून खूप मोठी गडबड करू. आपण अशी पिढी तयार करू की जी खूप कौशल्याने समृद्ध आहे पण त्यांच्या व्हॅल्यू सिस्टीम खूप कमजोर आहेत. त्या कौशल्याचा उपयोग चांगल्या समाज घडवण्याच्या गोष्टींसाठी ते करत नाही आहेत, तर मग गडबड होईल. आणि बघ ना, खरं तर एक चांगला उद्योजक म्हणजे आपण सगळेजण रतन टाटांचं नाव खूप आदराने घेतो. आणि रतन टाटांचं नाव आपण आदराने घेतो कारण रतन टाटा हा व्यक्ती म्हणून हे किती मोठे होते हे आपल्याला फार अभिमानाची गोष्ट वाटते. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांची व्हॅल्यू सिस्टीम. म्हणजे मग एखाद्या उद्योजकाला विचार कसा करायचा हे पण शिकवणं फार महत्त्वाचं असतं आणि ही गोष्ट फार अवघड असते. विचार कसा करायचा हे शिकवणं वेल्डिंग कसं करायचं हे शिकवण्यापेक्षा फारच अवघड आहे. म्हणून मग आश्रमामध्ये आम्ही काही छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ विज्ञान आश्रमामध्ये पैसे मिळवणं हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे, कारण पैसे मिळवणाराच माणूस उद्योजक होऊ शकतो. आणि मग पैसे योग्य मार्गाने मिळवले तर योग्य मार्गाने खर्च करणं पण सहज शिकता येतं.
आता त्यासाठी मग आम्ही काय केलेलं आहे की विज्ञान आश्रमामधली सगळी कामं मुलंच करतात. म्हणजे अगदी रोज सकाळी सगळ्या लाईट चालू करणं आणि सगळं बंद करणं, सगळ्या संध्याकाळी लाईट बंद करणं, हेही काम मुलंच करतात आणि त्यासाठी त्यांना पैसे मिळतात. आता बघा, ही अगदीच छोटीशी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या ग्रामीण भागातले युवक जर का हे ऐकत असतील तर म्हणतील की अरे काय वेगळं सांगितलं, आम्ही घरी पण तर लाईट चालू बंद करतो. पण आता हे काम जर का तू पैशासाठी करत असशील आणि समजा मी हे तुला काम दिलंय, तर मग ते काम त्याच वेळेला झालंय का नाही मी हे बघेन आणि मगच पैसे देईन. बरोबर आहे. म्हणजे समजा आपल्याकडं कोणतरी रोज पेपर देतं. आता रोज समजा कोणीतरी तो पेपर कधी 11 वाजता दिला आणि कधी सकाळी 6 वाजता दिला, तर आपण काय म्हणू, अरे उद्यापासून पेपर न दिलेला बरा. बरोबर. म्हणजे आता ते लाईट चालू बंद करणं ह्याच्यामागचं व्हॅल्यू काय आहे, ह्याच्यामागचं आपण काय म्हणू की त्यामागचं बेसिक थॉट काय आहे, की तू ते काम रोज एकाच वेळेला करू शकतोयस का, हे आम्हाला चेक करायचं आहे. उद्या हा मुलगा जेव्हा गावात जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करेल, त्यावेळेला तो ग्राहकांना सेवा योग्य वेळेत देऊ शकेल. कारण त्यानं वेळेचं महत्त्व त्या एका लाईट चालू बंद करण्याच्या कामामधनं तो शिकलेला आहे. आणि अशी आम्ही बरेचसे वेगवेगळ्या गोष्टी मुलांना अशा सॉफ्ट स्किलमधनं शिकवतो. उदाहरणार्थ, आश्रम बघायला जे काही व्हिजिटर्स येतात, पाहुणे येतात, त्यांना आश्रम दाखवण्याचं काम पण आमची मुलंच करतात. कारण त्यांना प्रेझेंटेशन स्किल्स आम्हाला शिकवायची. म्हणजे लोकांशी बोलायचं कसं, ग्राहकाशी डील कसं करायचं, ग्राहकाचं मन कसं जाणून घ्यायचं, हे ते कसं शिकतात, तर ते पूर्ण विज्ञान आश्रम त्यांना फिरवून दाखवतात आणि त्याही कामाचे त्यांना पैसे मिळतात. मग त्यांना काय करायला लागतं, तर त्यांना त्या कामाचा हिशोब ठेवायला लागतो. हे समजा आता तू पाबळला आलास आणि तू खूप घाईत आहेस, तर तू काय म्हणशील त्या मुलाला, अरे मला 15 मिनिटामध्ये आश्रम दाखवतोस का? बरोबर. तर तो म्हणेल तुला की हो हो दादा, मी तुला 15 मिनिटात दाखवतो, चल. आणि तू अगदी वेळ काढून आलास आणि म्हटलास की मला प्रत्येक गोष्ट बघायची आहे. आणि तो मुलगा जेव्हा माझ्याकडं परत महिन्याच्या शेवटी येईल की सर मी 10 जणांना आश्रम दाखवला, माझं बिल करा, तर मग मी त्याला शिक्षक म्हणून काय सांगतो की अरे तू 10 जणांना दाखवलास ना, मग तुझं मला वेळेचं गणित दाखव. म्हणजे तो गणित करायला शिकला, तो वेळेचं नियोजन करायला शिकला आणि तो वेळ पाळायलाही शिकला. त्यानं तुला 15 मिनिटाचा पण आश्रम दाखवला आणि त्यानं तुला अर्ध्या दिवसात पण आश्रम दाखवला. म्हणजे त्याला वेळेचं नियोजन पण करता आलं. आणि मग ह्यातनंच हळूहळू त्या मुलांना शिस्त लागत जाते. तर सर, आजकालची पिढी हे ग्लॅमरस करिअर वगैरे निवडते, तर स्किल बेस्ड करिअर कोणी का निवडेल आणि त्याचं भविष्य काय? हां, बरोबर. हे अगदी खरं आहे. म्हणजे खरं तर ना, अनफॉर्च्युनेटली हाताने काम करण्याला आपल्या भारतीय समाजामध्ये तितकं जास्त महत्त्व किंवा ग्लॅमर नाही आहे. म्हणजे बघ ना, आता जर का कोणी जर का म्हटलं की माझं स्वप्न काय आहे, तर मला प्लंबर व्हायचं आहे, मला वेल्डर व्हायचं आहे, तर अगदी ग्रामीण भागात पण लोक त्याला हसतील. कारण प्रत्येकाची अपेक्षा काय आहे की त्यानं शहरात जाऊन, म्हणजे पहिली अपेक्षा तर ही आहे की सगळ्यांना सरकारी नोकरी मिळावी. दुसरी अपेक्षा ही आहे की मोठ्या कंपनीत मिळावी, सरकारी नाही मिळाली तर. आणि शक्यतो ती कंपनी पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर अशा मोठ्या शहरांमध्ये असावी. म्हणजे शक्यतो त्यांनी गावाकडं राहू नये. कारण एकतर मगाशी आपण म्हटलं तसं गावाकडं राहणं आणि हाताने काम करणं, म्हणजे त्यातल्या त्यात शेती करणं, ह्याला फारसं काही महत्त्व आपण देत नाही. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शेती करणाऱ्या मुलांची लग्न होत नाहीत. तर मग वेल्डिंग करणाऱ्यांचं काय, कुक्कुटपालन करणाऱ्यांचं काय, प्लंबिंग करणाऱ्यांचं काय. तर तू अगदी म्हणतो ते बरोबर आहे की ह्याला काही खूप ग्लॅमर नाही आहे. पण हे ग्लॅमर तंत्रज्ञानाने येतं. म्हणजे आता बघा, म्हणजे आपण जर का असं म्हटलं की मी गावामध्ये प्लंबिंगचा व्यवसाय करतोय, पण मी माझ्या प्लंबिंगमध्ये मार्किंग करण्यासाठी, म्हणजे खुणा करण्यासाठी भिंतीवर मी लेझरचा उपयोग करतोय. आणि ते लेझर आपण जत्रेमध्ये घेतो ना, पॉईंट लेझर. पण आजकाल ते लेझर भिंतीवरती मार्किंग करण्यासाठी वापरतात. कारण एका रेषेमध्ये मार्किंग करायचं असेल तर लेझरचं अगदी छोटंसं एक यंत्र मिळतं, एक इक्विपमेंट मिळतं. तर मी जे प्लंबिंग करतोय ह्याच्यामध्ये मी माझ्या ग्राहकाला कॅडचं ड्रॉइंग बनवून देतोय. त्यासाठी माझ्याकडे एक छोटासा टॅबलेट आहे. मी त्यांना कोटेशन करून देतोय. ते कोटेशन त्यांच्या व्हॉट्सअपवर जातं आहे आणि मग मी वेगवेगळे टूल्स वापरून मी ते करतोय. तर मग त्याला ग्लॅमर येतं. आणि हे ग्लॅमर आपण मुलांना सुरुवातीपासून दाखवलं पण पाहिजे.
कारण मग आपण काय करू, आपण स्वतःच शिक्षक म्हणून किंवा संस्था म्हणून आपण स्वतःच त्या मुलांना असं सांगू की तुला दुसरं काय मिळत नाहीये म्हणून तुला हे शिकवतोय. म्हणजे तुला 10वीला 12वीला चांगले मार्क्स मिळाले नाहीत म्हणून तू उद्योजक होतोय. तर खरं तर उद्योजक असा नसतो. म्हणजे आपण जर का म्हटलं अगदी टाटा असतील किंवा अंबानी असतील, बिर्ला असतील, अदानी असतील, हे जे काही सगळे मोठे उद्योजक आहेत, हे लोकांना एम्प्लॉयबिलिटी उपलब्ध करून देतात. म्हणजे ते एम्प्लॉयबल बनवतात लोकांना. त्यांच्याकडे इंजिनियर्स, त्यांच्याकडे डिझायनर्स काम करतात. तर आपल्या ग्रामीण भागातल्या युवकांमध्ये पण ही क्षमता आहे. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पण ही क्षमता आहे. मी तुला अगदी छोटंसं उदाहरण देतो. आमचा एक 7-8 वर्षापूर्वीचा विद्यार्थी आहे, एक राजेश नावाचा. तो नंदुरबारमध्ये अक्कलकुवा तालुक्यात अगदी मोलगी नावाच्या अगदी छोट्याशा गावात राहतो. आणि तिथं तो वेल्डिंग फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. तर तो आमच्याकडनं जेव्हा हा कोर्स करून परत गेला, त्यावेळेला त्यानं व्यवसाय सुरू केला आहे हे काही त्यांनी आम्हाला कळवलं नाही. कारण त्याचं सगळं व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर त्यानं स्वतःचं घर बांधलं, शेती विकत घेतली आणि मग तो त्याचा व्यवसाय व्यवस्थित करत होता. काही दुसऱ्या कामानिमित्त आम्ही त्या गावात गेल्यावर त्याला भेटलो आणि त्याला विचारलं की अरे तू कळवलं नाहीस, तू काय काय करतोस सांग. तर त्यानं आम्हाला म्हटलं की सर मी काय काय सांगू तुम्हाला. म्हटलं का बरं. तर म्हणे मी सर स्ट्रॉबेरीची शेती करतो, कारण आमच्या भागामध्ये चांगली स्ट्रॉबेरी येते. मी वेल्डिंगचं काम करतो, मी स्लायडिंग विंडो बसवतो आणि ग्राहकाला जशी गरज असेल त्याच्यानुसार मी गरज असेल तर थोडंसं वायरिंगचं पण काम करून देतो. म्हटलं अरे तू हे सगळंच करतोस तर तुला लोक विचारत नाहीत का तुझा मुख्य धंदा कुठला आहे. तर त्याने एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगितली. तो म्हटला की सर आम्ही DBRTमध्ये हे शिकलो की 4 काम करणारा माणूस 5वं काम अगदी सहज करू शकतो. म्हणूनच तुम्ही आम्हाला मल्टी स्किल ट्रेनिंग आणि बहुविध कौशल्य तुम्ही आम्हाला दिलंत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करताना कुठलंही एकच काम करून चालत नाही. तर समोरच्या ग्राहकाला जी सेवा हवी आहे ती त्याला आपल्याला द्यावी लागते. म्हणजे आपल्याला मल्टी स्किल असेल तर हे नाही तर ते नाही तर हे असं आपल्याला मिळवता येतं. त्यामुळं मला जेव्हा लोक विचारतात की तुझा व्यवसाय आहे का, तर मी आहे कुठला आहे, तर मी त्यांना सांगतो की माझे 4-5 व्यवसाय आहेत, तुम्हाला कुठला हवा आहे तो सांगा. म्हणजे हे काय झालं, हे परत एकदा टाटा मीठ पण विकतं आणि टाटा गाडी पण विकतं असं झालं. फक्त हा जो राजेश आहे हा त्याच्या पातळीला छोटा व्यावसायिक आहे आणि टाटा ही मल्टीनॅशनल मोठी कॉर्पोरेट कंपनी आहे. पण दोघांची काम करण्याची पद्धत साधारण सेमच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, एकदा पैसा खेळायला लागला, एकदा पैसा मिळायला लागले, एकदा आपलं मिळालेल्या पैसे आपण परत इन्व्हेस्ट करायला लागलो. म्हणजे सुरुवातीला आमचे विद्यार्थी काय करतात, थोडे पैसे मिळाले की 2 व्हीलर घेतात, मग 4 व्हीलर घेतात, मग घर बांधतात. म्हणजे काय की ते त्या गावातले हिरो म्हणून हिरो फिगर होतात की अरे हा काहीतरी वेगळा आहे, हा वेगवेगळी कामं करतोय आणि ह्याचं घर थोडं थोडं वाढत चाललंय. म्हणजे मग त्यातनं ग्लॅमर प्राप्त होतं. बहुतेक वेळेला आमच्याकडं जी मुलं ॲडमिशनसाठी येतात ती आमच्या ॲल्युमिनायनी रेफरन्स दिलाय म्हणूनच येतात की सर माझ्या गावातला तो मुलगा तुमच्याकडं होता आणि त्यानं मला सांगितलं की तू तिथं जाऊन हा कोर्स कर. म्हणजे काय आहे की आपण जर का आपल्या गावात शेट झालो तर मग आपल्याला ते ग्लॅमर प्राप्त होऊ शकतं. पण शेट होण्यासाठी आपल्याला चांगलं कौशल्य आणि चांगली व्हॅल्यूज मात्र घेऊन जायला लागतील आणि ती रिस्क घेऊन आपल्याला वापरून बघायला लागतील. मग ते सहज शक्य आहे. सर येणाऱ्या काळात डिग्री महत्त्वाची का स्किल महत्त्वाची? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही गमतीने बऱ्याचदा असं म्हणतो की आता ना डिग्री इन्फ्लेनेशनचं एज आहे. डिग्री इन्फ्लेनेशन म्हणजे काय, डिग्रीचा फुगवटा झाला आहे. म्हणजे काय आहे की बघ ना, डिग्री कोणाकडं नाही आहे हे हुडकून कोणाचं सापडत नाही. प्रत्येकाकडंच डिग्री आहे पण काम कोणाकडं नाही आहे. कारण काय आहे की आपण डिग्री घेतल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या फॅक्टरीमध्ये एखाद्या कंपनीमध्ये काम मागण्यासाठी जातो, काम बघण्यासाठी जातो, त्यावेळेला आपण जॉब रेडी असतो का. तर बऱ्याचदा आपण बघतो की कंपन्या सांगतात की आम्हाला फ्रेशर्स नको आहे, म्हणजे आम्हाला एक्सपिरियन्स लोक हवे आहेत. कारण काय, त्यांनाही माहिती आहे की आपल्याकडं असणाऱ्या डिग्रीचा आणि त्यांच्याकडं असणाऱ्या कामाचा मेळ बसत नाही. म्हणजे परत एकदा
त्या कंपनीला ह्या नवीन माणसांना शिकवायला लागेल आणि त्याचा खर्च करायला लागेल. आणि हा खर्च करणं परवडत नसेल तर मग ते सांगतात की तुम्हाला अनुभव असेल तर आम्ही तुम्हाला घेऊ. तर डिग्री हा कागद महत्त्वाचा नाही आहे. आपण ती डिग्री घेताना काय शिकलो आहे आणि त्यात आपल्याला कौशल्य काय मिळालेली आहेत, की जी आपण कौशल्य आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या उद्योगाच्या ठिकाणी वापरू शकू. तर ती कौशल्य जास्त आता महत्त्वाची झालेली आहेत. कारण बघ ना, आता नॉलेज फ्री आहे. म्हणजे अगदी मी जर का असं म्हटलं की IIT-मध्ये जी मुलं शिकतात ते मला गुगलवर शिकता येईल का? तर हो. गुगलवरती व्हिडिओ आहेत, गुगलवरती सगळी पुस्तकं आहेत. गुगल कसं वापरायचं ते आपल्याला माहिती आहे. इनफॅक्ट आता आपल्याला चॅटबॉट पण माहिती आहे. म्हणजे आपल्याला ChatGPT माहिती आहे, परप्लेक्सिटी माहिती आहे. आपण जर का त्याला सांगितलं की मला ह्या प्रश्नाचं असं उत्तर दे किंवा मला हे गणित सोडवून दे, असं आपण त्याला फोटो जरी दिला तरी ते गणित सोडवून देऊ शकतं. म्हणजे काय आहे की मशीन हे आता हे सगळं नॉलेज आपल्याला ट्रान्सफर करतंय. पण आपल्याकडं जर का कौशल्य नसेल तर आपण ते मशीन वापरू शकत नाही. आपल्याला मशीन वापरण्याचं कौशल्य, टूल्स वापरण्याचं कौशल्य आपल्याला आत्मसात करायलाच लागेल. त्याशिवाय आपण समाजामध्ये टिकू शकणार नाही. आपल्याला कौशल्य आणि नॉलेज, मग ते डिग्रीतनं आलेलं असू देत किंवा अनुभवातनं आलेलं असू देत, हे आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे. आत्ता सर जसं की म्हणले तुम्ही ChatGPT, परप्लेक्सिटी, तर असं म्हणतायत की येणाऱ्या काळात AI हा माणसाला रिप्लेस करून टाकेल, तर हे कितपत योग्य आहे? मला वाटतं तशी भीती आपण नाही बाळगायला पाहिजे. कारण काय आहे की परत एकदा मशीन आपणच बनवलेले आहेत. मशीन आपणच वापरतोय. म्हणजे काय आहे की आपण अगदी असा जरी रोबोट बनवला की जो स्वतः शिकतो आणि मग त्याच्या कामामध्ये सुधारणा करत जातो, तर त्या रोबोटचा कोड, त्या रोबोटचे कंट्रोल्स हे परत एकदा आपल्यालाच द्यायला लागतात. म्हणजे ते आपणच कंट्रोल करतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही रोबोट, कुठलाही चॅटबॉट हा सद्भावना नाही देऊ शकत. म्हणजे त्यामध्ये भावना येऊ शकत नाहीत. एखाद्या वेळेस पुढच्या 50 वर्षात येतील, त्यावेळेची परिस्थिती काय असेल ते आपण त्यावेळेला आपण इमॅजिन करू किंवा त्यावेळेला आपण त्याला पुढं जाऊ. पण आता आपण जसं मगाशी म्हटलं की ग्रामीण उद्योजकता किंवा उद्योजकता, एखादा उद्योजक ज्या वेळेला त्या ग्राहकाला आपलीशी वाटेल अशी सर्व्हिस देतो, त्याच वेळेला आपण परत त्याच्याकडे जातो. म्हणजे काय, परत एकदा हे सगळे ह्युमन रिलेशनच आहेत. म्हणजे आपण त्या व्यक्तीशी व्यवहार करत असतो. मी समजा सुझुकीची गाडी घेतली तर मी सुझुकी नावाच्या कुठल्या तरी ग्रुप ऑफ पीपल्सशी व्यवहार करत असतो, त्या टीमशी व्यवहार करत असतो. मी सर्व्हिसिंगला जातो तर तिथल्या मुलाशी बोलतो, तो माझ्या गाडीचं कसं देखभाल करतो हे बघतो. भलेही माझी गाडीचं पूर्ण सर्व्हिसिंग रोबोट करत असेल, पण मी बोलतो त्या माणसाशी, त्याच्या भावनांशी. तर सद्भावना कधीही मरणार नाही. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत माणसांच्या एकमेकांच्या रिलेशन्स आणि सद्भावना आहेत, आणि तोपर्यंत सर्व्हिस आहे, तोपर्यंत रोजगार आहे. त्यामुळं मशीन कधी माणसाला पूर्णपणे रिप्लेस करेल असं होणार नाही. कौशल्य बदलत जातील. आपण पूर्वी कुऱ्हाडीने लाकूड तोडत होतो, आता आपण मशीननी तोडतोय, उद्या एखाद्या वेळेस रोबोटनी तोडू. पण कुऱ्हाड पण आपणच चालवत होतो, मशीन पण आपणच चालवतोय, आणि उद्या रोबोट पण आपणच चालवू. स्किल्स बदलत जायला लागतील. म्हणजे युवकांना आपल्याला तशा पद्धतीच्या स्किल्स आत्मसात करायला लागतील की ज्यातनं मग त्या पद्धतीचे रोजगार कायमच उपलब्ध राहतील. सर, आता अजून एक असा प्रश्न आठवला की विज्ञान आश्रमाची कोविडमध्ये परिस्थिती काय होती? कारण ज्या वेळेला कोविडची सगळी ही समस्या सुरू झाली, त्यावेळेला रेग्युलर सगळीकडं काम सुरू होतं, तसं विज्ञानाश्रमाचंही सुरू होतं. पण सगळंच जग एकदम थांबलं आणि आम्हालाही असं वाटायला लागलं की मग आता आपण कसं मुलांना शिकवणार. कारण हे सगळं हाताने काम करून शिकवण्याची पद्धत आहे. म्हणजे विज्ञानाश्रम हे एक गुरुकुल आहे. तर गुरुकुल ऑनलाईन कसं जाईल, गुरुकुलामध्ये खरंच विद्यार्थी नाही आले तर गुरुकुलाचं काय होईल. पण एक अगदी सरप्रायझिंग गोष्ट अशी झाली की कोविडनंतर किंवा कोविडच्या दरम्यान पण विज्ञानाश्रमामध्ये कौशल्य शिक्षण हवंय अशा एन्क्वायरीज खूप वाढायला लागल्या.
आणि ह्याचं कारण असं होतं की कोविडने आपल्याला शिकवलं की आपला जो पाया आहे, आपलं जे फाउंडेशन आहे भारताचं, हे ग्रामीण भागात आहे. म्हणजे बघ ना, प्रत्येकाचं एक ग्रामीण भागामध्ये कुठेतरी गावात घर असतं. भलेही आपण तिथं 10-10 वर्ष गेलेलो नसेल, आपले काका तिथं राहत असतील, मावशी आत्या राहत असेल, आपण अगदी मुंबईतच लहानाचे मोठं झालो आहे, पण आपल्याला आपलं गाव माहीत असतं. आणि कोविडमध्ये आपल्याला आपल्या गावाचं महत्त्व कळलं. त्यामुळं काय झालं की आपल्या गाव, आपलं शेत, आपला परिसर ह्याचं महत्त्व कळल्यामुळं युवक असा विचार करायला लागले की आपलं शेत, आपलं गाव हे आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं कसं सपोर्ट करू शकेल, ह्यातनं आपल्याला काही रोजगार मिळेल का, शक्यतो परत शहरात गेलोच नाही तर चालेल का. तर त्या पद्धतीच्या कौशल्य शिक्षणाच्या एन्क्वायरी आमच्याकडे यायला लागल्या. आणि हा वर्ग थोडासा वेगळा होता. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे किंवा होतं की आमच्याकडं इतके इतके पैसे आहेत, आम्ही कुठला व्यवसाय करू. म्हणजे आता हा परत एकदा समाजात झालेला बदल आहे. आधी 83 साली 90 साली असं होतं की कमीत कमी पैशात मी व्यवसाय कुठला करू, कारण माझ्याकडे इतकेच पैसे आहेत. पण आता आजकालचा युवक असा म्हणतो की सर, माझ्याकडे इतके पैसे आहेत किंवा इतकं कर्ज मी उभारेन तर मी चांगला व्यवसाय कुठला करू. म्हणजे मगाशी आपण जे ग्लॅमरचं बोलत होतो तेच परत एकदा आलं की आता मुलं स्वतःहून सांगतायत की सर, मला गावाला परत जायचं आहे, माझ्याकडे इतके पैसे आहेत किंवा मी इतके पैसे उभे करीन. आणि मगाशी आपण म्हटलं तसं आता सगळं नॉलेज गुगलवर उपलब्ध आहे. म्हणजे गावातल्या युवकांना माहीत आहे की गव्हर्नमेंटकडनं ही सबसिडी उपलब्ध आहे, मी कुक्कुटपालन करू शकेल का अन्न प्रक्रिया करू शकेन, मग माझ्याकडं अन्न प्रक्रियामधलं रॉ मटेरियल कुठलं आहे आणि तंत्रज्ञान कुठलं उपलब्ध आहे आणि ते मी कसं शिकू, असे विचारणारे लोक आमच्याकडे यायला लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला की विज्ञानाश्रमात आम्हाला उद्योजकता प्रशिक्षण केंद्र असा एक नवीन एक विभाग उभा करायला लागला. आधीचा आमचा अप्रोच काय होता कोविडच्या आधीचा, की तुम्ही या शिका आणि गावाला जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा. इथनं एकदा तुम्ही बाहेर गेलात की मग आपला आणि तुमचा संबंध फार राहिला नाही. पण कोविडनंतर आम्ही तो अप्रोच आमचा बदलला. आम्ही आता मुलांना असं सांगतो की तुम्ही येऊन अगदी 2 दिवसात जरी आमच्याकडनं काही शिकलात तर आम्ही तुमच्या गावाला येऊन तुम्हाला सगळी मदत करू. म्हणजे समजा आपल्याकडे एखादा मुलगा वर्ध्यावरून आला आणि तो 2 दिवसामध्ये एखादा कोर्स शिकला, आपण असं म्हणू की भरड धान्याची प्रक्रिया करायला शिकला, की तो एखादा समजा बाजरीचे लाडू बनवायला शिकला, तर मग त्यानंतर आम्ही काय करतो की आम्ही त्याच्या गावाला स्वतः जातो. तिथं जाऊन आम्ही त्याच्या गावाचा सर्व्हे करतो. म्हणजे आमच्याकडनं एक एक्सपर्ट आम्ही तिथं पाठवतो. तिथल्या गावातला सर्व्हे झाल्यानंतर आम्ही त्याला सांगतो की इतक्या रुपयाची मशीन लागतील, ही योजना उपयोगाची आहे, तू बँकेत जाऊन साहेबांशी हे बोल, हा फॉर्म घेऊन ये, तो भर, हे लायसन काढ. आणि ही प्रक्रिया आम्ही साधारणपणे पुढचे 6 महिने सुरू ठेवतो. कारण काय की एक बिझनेस सायकल कंप्लीट झाली की मग त्यांना कॉन्फिडन्स येतो. म्हणजे आता कोविडनंतर असं नाही राहिलं की विज्ञान आश्रमात आलं आणि 1 वर्ष राहिलं तरच व्यवसाय करता येईल. आता विज्ञान आश्रमात आलं, 2 दिवस 1 आठवड्याचा जरी कोर्स केला तरी पण व्यवसाय सुरू करता येईल अशी आम्ही सोय केली. त्यामुळं आता खरं तर आम्ही जास्त लोकांपर्यंत पोचायला लागलो आहे. ओके. तर सर, ही संकल्पना इतकी सुंदर आहे विज्ञान आश्रमाची, तर आपल्या ब्रांचेस आहेत का आहेत तर कुठे आहेत? हां, आता हे खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण विज्ञान आश्रमाच्या खरं सांगायला गेलं तर अशा काही शाखा ब्रांचेस नाही आहेत. सर, का बरं नाही आहेत? इतका सुंदर उपक्रम आहे हा, इतकी सुंदर संकल्पना आहे, तर ह्यामागे कारण काय आहे की का आपण करू नाही शकलो? हां, आता ह्यामागं पण खरं तर आमची एक विचारसरणी आहे. म्हणजे काय की कलबाग सरांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये विज्ञान आश्रम झाला पाहिजे. म्हणजे काय की विज्ञान आश्रम फक्त पाबळमध्ये किंवा पुण्यातच का बरं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात का नाही आहे? तर मग त्यासाठी आम्ही एक वेगळी कल्पना 1987 पासून सुरू केली की आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या सगळ्या शाळा आहेत, ह्या शाळामध्ये विज्ञान आश्रम सुरू करता येईल का, म्हणजे विज्ञान आश्रमाची शिक्षण पद्धत घेऊन जाता येईल का. कारण काय आहे की बघ ना, कोणाला तरी इतक्या लांबून 1000 किलोमीटरवरनं किंवा आता विज्ञान आश्रमामध्ये ह्याही वर्षी अगदी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम इथूनही मुलं आलेली आहेत. पण एखाद्याला आसामवरनं पुण्याला यायला लागणं हे त्याच्यासाठीही त्रासदायक आहे आणि
विज्ञानाश्रमासाठी फार उपयोगाचं नाही आहे. कारण असे किती मुलांना आपण तयार करू शकू, त्याला एक काहीतरी मर्यादा आहेत. त्यामुळं मग आम्ही असं म्हणतो की प्रत्येक शाळेमध्ये विज्ञानाश्रम सुरू करता येईल का, आणि शाळा सुटायच्या आधीच म्हणजे शाळेबरोबरच हे सगळे कौशल्य शिकता येतील का. आपण जसं वर्गात बसून वेगवेगळे विषय शिकतो तसाच समजा एक वर्ग, एक साधारण 200 स्क्वेअर फीटची 400 स्क्वेअर फीटची एक खोली शाळेमध्ये वेगवेगळ्या हत्यारांची, वेगवेगळ्या टूल्सची जर का असेल, समजा असा आपण विचार करू की प्रत्येक शाळेमध्ये एक छोटंसं ड्रिल मशीन आहे, कलम करण्याचा चाकू आहे, किंवा प्रत्येक शाळेमध्ये थोडंसं अन्न प्रक्रिया करण्याची भांडी आहेत, मशीन आहेत, आणि एका वर्गासारखेच मुलं तिथं जाऊन एक दिवसभर, अर्धा दिवस तिथं जाऊन काही गोष्टी कौशल्य म्हणून शिकतायत, तर विज्ञानाश्रमाचं मोठं स्वप्न हे आहे. म्हणून मग आम्ही काय करतो की महाराष्ट्रामध्ये एक साधारण 150 शाळांमध्ये विज्ञानाश्रम पोचलेला आहे. म्हणजे अगदी नंदुरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली ह्या शाळांमध्ये पण विज्ञानाश्रमाचे प्रयोग चालू आहेत. महाराष्ट्राबरोबरच वेस्ट बेंगॉल, झारखंड, उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 3000 शाळांमध्ये हे काम चालू आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथल्याही शाळांमध्ये काम सुरू आहे. आणि त्याचबरोबर आत्ता गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो आहे की बघ, आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामाजिक संस्था आहेत, ते त्या त्या लेवलला खूप चांगलं काम करत असतात. तर आमचा प्रयत्न असा आहे की ही कार्यपद्धती ह्या सगळ्या सामाजिक संस्थांबरोबर आपण शेअर करूयात. आणि हे काम आम्ही आता 3-4 वर्षापासून जास्त जोर देऊन सुरू केलेले आहे. की समजा कुठंतरी बांबूचं प्रशिक्षण केंद्र आहे, तर त्या बांबूच्या प्रशिक्षण केंद्राबरोबर आपण समजा कोलॅबरेट केलं, पार्टनरशिप केली, आणि तिथं इतरही कोर्सेस सुरू केले, की तिथं समजा कम्प्युटरचा कोर्स सुरू झाला, AIचा कोर्स सुरू झाला, फोटोग्राफीचा कोर्स सुरू झाला, तर तिथं बांबूबरोबर त्या आदिवासी भागातली मुलं तिथं जे योग्य असेल ते शिकतील. आम्ही असं नाही म्हणत की आदिवासी भागांमध्ये फोटोग्राफी शिकवलं पाहिजे आणि त्यांनी पुण्यात आलं पाहिजे. तिथं जे योग्य असेल, बांबूबरोबर समजा तिथं काही भरडधान्य असेल, तिथल्या जंगलातले काही उपज असतील की ज्यांना प्रक्रिया करायची गरज आहे, तर मग आम्ही तिथल्या संस्थांबरोबर कोलॅबरेट करण्याचा प्रयत्न करतो. आणि बरं झालं तू हा प्रश्न विचारलास, कारण महाराष्ट्र जागरणच्या सर्व व्ह्युअर्सलाही मला हे सांगायचं आहे की ह्या माध्यमातनं आम्ही जास्तीत जास्त संस्थांपर्यंत पोचण्याचा, शाळांपर्यंत पोचण्याचा पण आमचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला विज्ञानाश्रमाला भेट द्यायची आहे, विज्ञानाश्रमाची कार्यपद्धती बघायची आहे, त्यांनी जरूर आम्हाला संपर्क साधावा. विज्ञानाश्रमाची ब्रांच किंवा फ्रँचायझी द्यायची पद्धत नाही, कारण आम्ही सगळंच ओपन सोर्स, म्हणजे हे सगळं खुलं प्रदर्शन आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही शिका. तुम्हाला तिथं शिकवण्यासाठी, तिथल्या मास्टर ट्रेनर्सला ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही पुढं येऊ आणि आपण विज्ञानाश्रमाची ब्रांच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू करू शकू. तर सर, गव्हर्नमेंट आता स्किल बेस्ड शिक्षणाला महत्त्व देते, तर हो. ते गव्हर्नमेंटची आपल्या आश्रमाला काय मदत होते? हां, तर आता आपण वेगवेगळ्या ज्या ह्या गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ज ऐकतो, जसं स्किल इंडिया आहे, त्याचबरोबर स्टार्टअप इंडिया आहे, आणि वेगवेगळ्या पद्धतीचं सपोर्ट स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर आत्ता एक शासनाचा एक खूप चांगला उपक्रम सुरू होतो आहे की ज्याला आपण नवीन शिक्षा नीती किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये एक खूप चांगली किंवा क्रांतिकारक एक गोष्ट घडती आहे, ती म्हणजे आता 6वीपासून 12वीपर्यंत हाताने काम करून शिकण्याला महत्त्व प्राप्त होतं आहे ह्या नवीन शिक्षा नीतीमध्ये. म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये व्होकेशनल एज्युकेशनचा एक सब्जेक्ट, एक विषय असेल, ज्याला आता CBSEमध्ये कौशल बोध असं नाव दिलेलं आहे त्या विषयाला. आणि त्यात पण विज्ञानाश्रम खूप ॲक्टिवली सहभागी होतं आहे. तर कौशल्य शिक्षण हे जर का 6वीपासून प्रत्येक शाळेमध्ये मिळायला लागलं आणि त्याला विज्ञान किंवा गणिता एवढंच जर का महत्त्व प्राप्त झालं, तर मग तिथं शिक्षक त्या पद्धतीचे आपल्याला तयार करायला लागतील की जे कौशल्य शिक्षण देतील, शिकवतील. म्हणजे जसं विज्ञानाला शिक्षक आहे, गणिताला शिक्षक आहे, तसं प्रत्येक शाळेमध्ये व्होकेशनल एज्युकेशन देण्यासाठी पण शिक्षकांची गरज भासेल, किंवा जे शिक्षक आहेत त्यांनाच आपल्याला अपग्रेड करायला लागेल, त्यांनाच हे ट्रेनिंग द्यायला लागेल. तर विज्ञानाश्रम आता गव्हर्नमेंटबरोबर त्या दृष्टीनं बरंचसं काम करतं आहे.
NCERT बरोबर काम करतं आहे, राज्य शिक्षण मंडळाबरोबर काम करतं आहे. त्यासाठी लागणारी पुस्तकं तयार करणं, वेगवेगळी उदाहरणं त्याची बनवणं, शिक्षकांना प्रशिक्षण देणं. मगाशी जसं म्हटलं की फक्त 120च शाळा का बरं पूर्ण महाराष्ट्रात किंवा 150 शाळा का बरं, तर आपण 10,000 शाळा का करू नयेत, 1,00,000 शाळा का करू नयेत. तर त्या दृष्टीनं पण विज्ञानाश्रम प्रयत्न करतं आहे आणि आम्ही शासनाला त्या दृष्टीनंही वेगवेगळ्या गोष्टींनी मदत मागतो आहे, त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवतो आहे की नवीन शिक्षा नीती ही महाराष्ट्र शासनाने पण लागू करावी आणि त्यासाठी असणारं हे जे काही कौशल्य शिक्षण प्रत्येक शाळेत द्यायचं आहे त्याचीही चांगली चांगली उदाहरणं महाराष्ट्र सरकारने तयार करून शिक्षकांना तसं प्रशिक्षण द्यावं. हे काम विज्ञानाश्रम सध्या करत आहे. विज्ञान आश्रम सर, आता विज्ञान असा शब्द सारखा येतो. विज्ञान म्हणलं की रिसर्च. हो. तर आपलं काय असं शेतीविषयी किंवा अदर काय सब्जेक्ट विषयी असं रिसर्च वगैरे चालू आहे का आता? हो, नक्कीच. आणि त्यासाठी तर मी तुला खरं म्हणेन की तू एकदा पाबळला ये. नक्की सर, नक्की. म्हणजे काय आपण म्हणतो की सीइंग इज बिलिव्हिंग, म्हणजे प्रत्यक्ष बघितल्यावर विश्वास बसतो. आणि संशोधनातल्या पण खूप इंटरेस्टिंग, खूप चांगल्या कल्पनांवर सध्या विज्ञानाश्रमात काम चालू आहे. म्हणजे उदाहरणार्थ भारत सरकारच्या विज्ञान आणि म्हणजे सायन्स डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत आम्ही सध्या आपल्या मोबाईल फोनचा उपयोग शेतकरी त्यांच्या शेतात वापरणारे कीटकनाशकं कमी करण्यासाठी कसा करू शकतात, असा आम्ही एक संशोधनाचा विषय घेतलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही त्यात संशोधन करतो आहे की ज्यात आम्ही एक असं ॲप बनवलं आहे की ज्या ॲपमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातलं तापमान, आर्द्रता ही त्यांना तिथं मोबाईलमध्ये समजेल आणि त्यांनी त्यांच्या झाडाचा फोटो घेतल्यानंतर त्या फोटोमध्ये किती किडी दिसत आहेत हे ते ॲप मोजेल आणि त्याच्यावरनं शेतकऱ्यांना सल्ला देईल की तुम्ही किती फवारणी केली पाहिजे. आता बघ ना, शेतकरी काय करतात, थोडी जरी कीड दिसली तर रिस्क नको म्हणून सगळ्यात महागडं औषध फवारतात. आणि मग किड्यांमध्ये पण त्यांचा एक रेझिस्टन्स तयार होतो. म्हणजे आज मी समजा 500 रुपयाची फवारणी केली तर पुढच्या वेळेला मला 700 रुपयाची करायला लागते, कारण ते विष किडे पचवतात. तर मग आपण समजा मोबाईलचा उपयोग करून समजा साध्या औषधांनी काम होत असेल, ऑर्गॅनिक पेस्टिसाईडनी होत असेल, कमी खर्चातल्या औषधांनी होत असेल, तर ते आपल्याला मोबाईल सांगू शकेल का, असं एक आम्ही संशोधन करतो आहे. त्याचबरोबर आपल्या शहरी भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये, अगदी गावागावांमध्ये कचरा एक खूप मोठी समस्या झाली आहे. खास करून आपल्या किचनमधला कचरा, की जो की आपण प्लास्टिकच्या पिशवीत बांधून मग फेकतो आणि मग प्लास्टिकचं पण रिसायकल होत नाही आणि कचऱ्याचं पण होत नाही, कारण दोघंही एकत्र कुजत नाहीत. तर आम्ही एक ब्लॅक सोल्जर फ्लाय, म्हणजे काळी सैनिकी माशी, अशा एका किड्यावर आम्ही काम करतोय की जो हा किडा असा सगळा घरातला कचरा, म्हणजे प्लास्टिक नाही, आपला जो काही कचरा कुजतो असा सगळा बायोवेस्ट आपण ज्याला म्हणतो, तो खूप मोठ्या प्रमाणावर तो किडा, त्या किड्याची आळी खूप मोठ्या प्रमाणावर खाते आणि ही आळी कोंबड्यांचं आणि माशांचं खूप चांगलं अन्न आहे. म्हणजे आपला परत एकदा खाद्याचा खर्च कमी होईल, आपला कचराच आपलं खाद्य होईल. तर त्याच्यावर आम्ही संशोधन करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या सौर वाळवणी यंत्रांवर आम्ही संशोधन करतोय. तर मी तर म्हणेल की तू एकदा पाबळला ये. ह्या सगळ्या असे जे आपले हिरो आहेत की जे शाळा सोडून आमच्याकडं कौशल्य शिक्षणासाठी आलेले आहेत, त्यांनाही तुला भेटता येईल, त्यांच्याकडनंही त्यांचे अनुभव ऐकता येतील आणि या संशोधनातले प्रयोग पण तुला बघता येतील. सर, आता इतके सुंदर सुंदर रिसर्च वगैरे चालले तुमचे, तर ह्या रिसर्च आपण पेटंट वगैरे करताय का? आता खरं सांगायचं तर विज्ञानाश्रमात आम्ही पेटंट घेत नाही बरं का. कारण काय आहे की आमचं असं म्हणणं आहे की हे सगळं संशोधन जर का प्रसार करण्यासाठी करायचं आहे, म्हणजे त्याचा मुख्य उद्देश विज्ञानाश्रमाने पैसे कमवणं हा नाही आहे, तर उद्योजकता विकास हा जर का आहे, तर मग आमचं असं म्हणणं आहे की पेटंट करून त्याला आपण आपल्यापुरतंच का बरं ठेवूयात, त्याला आपण पूर्णपणे सगळ्या समाजासाठी खुलं ठेवूयात, लोकांना येऊ देत, बघू देत, त्याला कॉपी करू देत. म्हणजे मी तुला इंटरेस्टिंग उदाहरण सांगतो. ज्या वेळेला छोटे ट्रॅक्टर भारतात आपल्याकडे बनत नव्हते, म्हणजे 1995 किंवा त्यावेळेचा काळ, ट्रॅक्टर सगळे मोठेच होते, तेव्हा आम्ही आपलं जे डिझेल इंजिन असतं ते वापरून एक छोटा ट्रॅक्टर बनवला होता.
ओके. त्याला आपण जुगाड पण म्हणतो. आपल्या उत्तर भारतामध्ये त्याला जुगाड म्हणतात. म्हणतात. तर त्या जुगाडचंच आपण असं म्हणू की चांगलं इंजिनिअरिंग केलेलं व्हर्जन, एक छोटासा ट्रॅक्टर. आणि तो आम्ही गावातनं फिरवायचो. तिथल्या लोकल जे फॅब्रिकेटर आहे त्यांना दाखवायचो, त्यांना सांगायचो की असा तुम्ही ट्रॅक्टर बनवा. आणि काही दिवसांनी आम्हाला असं कळलं की ह्या ट्रॅक्टरचं डिझाईन चोरी झाले. अरे आता मग लोक आम्हाला असं म्हणायला लागले की अरे तुमच्या ट्रॅक्टरचं डिझाईन चोरी झालं, तुम्ही त्यांना पकडा, त्यांना सांगा की हे आपलं आहे. आम्ही म्हटलं की अरे चोरी झालं ह्याचा अर्थ ते उपयोगाचं आहे. बरोबर. एखादा माणूस चोरी का करतो? कारण त्याचा काहीतरी मूल्य असतं म्हणून. बरोबर. तर एखादी गोष्ट, आणि ती पण संशोधनातली, जर का कोणाला चोरी करण्याचं आपण काय म्हणू की त्याला जर का तेवढं मूल्य दिसत असेल तर आम्ही असं म्हणतो की आम्ही चांगलं काम केलंय. की कोणीतरी तिथे येऊन आयडिया चोरून घेऊन जातंय, कोणतरी फोटो काढतंय आणि आपला उद्देशच साध्य होतोय ना. म्हणजे ज्यांनी कोणी जिथं कुठं केलं असेल, समजा आपण असं म्हणू की तमिळनाडूमध्ये केलं किंवा कुठतरी गुजरातमध्ये केलं, तर विज्ञानाश्रम तिथं जाऊन ते करू शकणार होतं का? तर नाही. आम्ही पाबळ महाराष्ट्र इथंच काम करू शकणार होतो, काही जणांना ट्रेनिंग देऊ शकणार होतो. पण ज्यांनी कोणी केलं त्यांनी ते तिथल्या भागासाठी केलं, तिथल्या मातीसाठी केलं. म्हणजे त्यांनी त्यात काहीतरी बदल केले असतील, म्हणजे त्यांनी त्याचा अजून चांगला पद्धतीनं त्याच्यात विकास केला असेल, त्याचं अजून चांगलं मॉडिफिकेशन केलं असेल, म्हणजे चांगल्या अर्थाने चोरी केली तर काही वाईट नाही आहे. तर आम्ही असं म्हणतो की या विज्ञानाश्रम बघा आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करा, आम्हाला त्यात आनंदच आहे. अजून एक असा प्रश्न होता सर, विज्ञान आश्रम ऑनलाईन वगैरे काही काम करते का आता सध्या? म्हणजे की काही जणांना पॉसिबल नाहीये येऊन हो करणं, हो किंवा ऑनलाईन मला व्हिडिओज पाहिजे, हो, तर हो, असं हो. काही काम करते का विज्ञान आश्रम? हो हो, आम्ही आता ऑनलाईन काम करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी असं म्हणेल की तो प्रयत्न सुरू आहे, अजून खूप सक्सेस झाला आहे असं मी म्हणणार नाही. आम्ही एक द स्किल्स गुरु नावाची एक आम्ही वेबसाईट तयार केली आहे. तर आयडिया काय आहे त्याच्या मागची, की ज्या काही अगदी छोट्या छोट्या बिझनेस आयडिया आहेत आणि अगदी त्यात कमी कौशल्याच्या आहेत. आता उदाहरण आपण घेऊयात की समजा सोलर वॉटर हीटरचं इन्स्टॉलेशन करायचं आहे किंवा CCTV कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. आता बघ ना, हा किती साधी गोष्ट आहे बरोबर. की आपण ते गॅझेट बाजारातनं आणू शकतो, त्याचे व्हिडिओ बघू शकतो आणि इन्स्टॉल करू शकतो. हां, व्यवसाय करताना मात्र आपल्याला थोडा जास्त अभ्यास करायला लागेल. पण तू जसं म्हटलास तसं अगदी खूप लांबून पाबळला येऊन हे शिकायची गरज नाही आहे. तर मग आम्ही एक द स्किल्स गुरु नावाची एक वेबसाईट सुरू केली आहे की ज्यामध्ये आम्ही आत्ता प्रयोग म्हणून असे काही कोर्स आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेत, की जसं सोलर वॉटर हीटरचं इन्स्टॉलेशन, CCTV, पेवर ब्लॉक्स बनवणं, असे आम्ही तिथं काही कोर्स ठेवलेत. आता ह्याच्यामध्ये एक अडचण जी येते की ज्याच्यावर आम्हाला आता काम करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचं प्रात्यक्षिक करून बघण्याची जागा पण जवळपास असली पाहिजे. म्हणजे आता तो मगाशी जे विचारलंस ना, त्याच प्रश्नाकडे आपण जातोय की आमच्या ब्रांचेस नाही आहेत. म्हणजे समजा असं झालं की राजस्थानमध्ये एखाद्या संस्थेबरोबर विज्ञानाश्रम काम करू शकलं, आसाममध्ये करू शकलं, नागालँडमध्ये करू शकलं, केरळमध्ये करू शकलं आणि त्यांच्याकडे बेसिक टूल्स आहेत, त्यांच्याकडे बेसिक फॅसिलिटी आहे आणि तिथं एखाद्या मुलाने तो व्हिडिओ बघितला आणि आम्हाला फोन केला की सर आम्ही तुमचा हा सोलर वॉटर हीटरचा व्हिडिओ बघितला आहे, आता मला ती जोडणी प्रत्यक्ष करून बघायची आहे हाताने, तर मी कुठं जाऊ माझ्या जवळपास? तर आमचं स्वप्न असं आहे की भारतात 100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये प्रत्येक ठिकाणी अशी आपली एक ओळखीची पार्टनर संस्था असावी. मग ती शाळा असेल, कॉलेज असेल, एखादी सामाजिक संस्था असेल की जिथं जाऊन तो मुलगा प्रत्यक्ष ती जोडणी करून बघू शकेल. कारण प्रत्यक्ष केल्यानंतरच कॉन्फिडन्स येतो, फक्त व्हिडिओ बघून कॉन्फिडन्स येत नाही. तर आम्ही व्हिडिओ तयार केलेत, त्याची वेबसाईट बनवली. आत्ता आम्ही वेगवेगळ्या संस्थांना आव्हान करून, ॲप्रोच करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की आपण त्या ठिकाणी असे वेगवेगळे कोर्सेस घेऊयात. सर, आत्ता तुम्ही म्हणाले की आपण अशा कंपन्यांसोबत आपण कोलॅबरेट करायचं किंवा एखाद्या तिथल्या व्यवसायांसोबत, तर असे आपण कोलॅबरेशन्स केले आहेत का आता? हो हो, खरं तर मी एक मगाशी तुला आठवत असेल 3D प्रिंटर आणि काही इलेक्ट्रॉनिक्स आणि अशाबद्दल बोललो. तर विज्ञानाश्रम कोलॅबरेशन सुरुवातीपासून करतं आहे आणि ह्यातलं एक अगदी महत्त्वाचं कोलॅबरेशन म्हणजे विज्ञानाश्रमामध्ये फॅब लॅब आहे. फॅब लॅब म्हणजे फॅब्रिकेशन लॅबोरेटरी. तर त्याला आजकाल डिजिटल फॅब्रिकेशन पण म्हणतात आणि हे कोलॅबरेशन वर्ल्ड वाईड आहे. म्हणजे अशा फॅब लॅब सर्व जगातल्या सगळ्या देशांमध्ये पसरलेल्या आहेत. ह्याची सुरुवात MIT बॉस्टनमधनं झाली, म्हणजे अमेरिकेतनं. आणि विज्ञानाश्रमात पहिली फॅब लॅब
2002 साली सुरू झाली. आता जगभरामध्ये अशा 3,000पेक्षा जास्त फॅब लॅब आहेत आणि त्या फॅब लॅबमध्ये सगळं आधुनिक तंत्रज्ञान मुलांना शिकवलं जातं. म्हणजे जसं की प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे कंपोनंट्स कसे बनवायचे, सेन्सरचा उपयोग कसा करायचा, लेझर कटर, CNC मशीन, 3D प्रिंटिंग. आणि ह्या फॅब लॅबचं एक मुख्य ढाचा असा आहे की ज्याच्या कोणाकडं एखादी नवीन कल्पना असेल, आयडिया असेल, तर त्या फॅब लॅबमधल्या मशीन वापरून तुम्ही कल्पना साकारू शकता. म्हणजे क्वालिफिकेशनची काही गरज नाही, फक्त तुमच्याकडे आयडिया असली पाहिजे आणि तुम्ही पाबळला येऊन ती फॅब लॅब वापरून ती आयडिया प्रत्यक्षात ती साकारू शकता. तर असे कोलॅबरेशन आपण करतो, वेगवेगळ्या कॉलेजेसबरोबर पण करतो. पण तू जसं म्हणालास तसे ते आता वाढवले पाहिजेत, कारण काळ खूप बदलतोय, लोकांच्या गरजा बदलत आहेत आणि विज्ञानाश्रम आता पाबळमधनं बाहेर पडून पूर्ण भारतात पसरणं, भारताच्या बाहेर पसरणं ही काळाची गरज आहे असं आम्हाला पण आता जाणवतंय. नाही, इतकी सुंदर कल्पना आहे की सगळीकडे ते पोहोचायलाच पाहिजे. बरोबर सर, आता विज्ञान आश्रमाचं तुम्ही इतकं सुंदर सांगितलं आम्हाला, तर आम्ही पुढचा व्हिडिओ शूट करण्यासाठी नक्कीच तुमच्या विज्ञान आश्रमाला भेट देऊ. हो, नक्कीच. तू नक्की पाबळला ये, आपण सगळे प्रयोग प्रत्यक्ष बघू आणि तिथल्या मुलांशीही बोलू. नक्कीच, आम्हाला खूप आवडेल तुमच्या आश्रमाला भेट द्यायला. सर, तर आजच्या काळात गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिलं जातंय, म्हणजे स्किल बेस पद्धतीने शिक्षण दिलं जातंय, ही माहिती आम्हाला तुमच्याकडनं समजली. तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर पॉडकास्ट बघायला आवडतील हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.